नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा. पुण्याचा मुरलीधर कोण लवकरच जनतेसमोर आणणार असं या पोस्टमध्ये लिहिलंय. मुंबई आणि कोकणला जोडणारी रोरो सेवा आजपासून सुरू. मंत्री नितेश राणेंची माहिती. भविष्यात रत्नागिरी, वेंगुर्लासह विविध ठिकाणी ही सेवा विस्तारण्याचा मानस असल्याचं राणेंकडून स्पष्ट. रत्नागिरीतील देवरुख येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे पत्नीसह अडकले दुबईत. इस्रायल आणि इराणच्या हल्ल्यांमुळे दुबई परिसरात तणावाचं वातावरण. अनेक भारतीय अडकले दुबईत. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री तुळजाभवानी देवीच्या धार्मिक विधीत बदल. सायंकाळी 6:44 ते 6:48 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला सोहळ्यात ठेवलं जाणार. देवी मंदिर संस्थानने प्रसिद्धी पत्रक जाहीर करत दिली माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूच्या मदुराईतील तिरुपारंकुंड्रम येथील अरुलमिरगू सुब्रमण्यम स्वामी मंदिरात घेतलं दर्शन. नागपूरमधील घटनेनंतर जिल्हा प्रशासन गांभीर्यानं काम करत नसल्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून टीका. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये अशा कंपन्यांमध्ये 50च्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला. वडेट्टीवारांचं वक्तव्य. नरेंद्र मोदी यांच्या सरेंडर नीतीचा आणि एप्स्टीन फाईल्स प्रकरणात एका केंद्रीय मंत्र्याचं नाव आल्याचा आरोप करत सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन. जिल्हा काँग्रेस भवनावर भव्य रस्ता रोको आंदोलन करत महिला काँग्रेसच्या वतीनं संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. नांदेडमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन. या प्रदर्शनात माझा बाप शेतकरी, मदर इंडिया, सावकारी काका, ओला दुष्काळ, गाव विकणं आहे अशा विविध आशयांच्या छायाचित्रांचा समावेश. आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर. नागपुरातील आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची केंद्र सरकारवर जोरदार टीका. कोकणात 3 दिवसीय काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिबिर पडलं पार. या शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती. अहिल्यानगरमधील उंचखडक गावात शेतकऱ्यांनी शेकडो एकरवरील टोमॅटोचं पीक खायला घातलं जनावरांना. टोमॅटोच्या एका कॅरेटला फक्त 50 रुपये दर मिळत असल्यानं तोडणी खर्च निघत नसल्यानं शेतकरी संकटात. बुलढाण्यातील लोणार सरोवर परिसरात वाढत्या पाणी पातळीच्या प्रश्नावरून भाविक आक्रमक. 5व्या दिवशीही तोडगा नाही, आमरण उपोषणाचा इशारा. नाशिकच्या मालेगावमध्ये एका विद्युत खांब असलेल्या जमिनीतून अचानक निघाला केमिकल. हे केमिकल जळत असल्यानं स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला दिली माहिती. दौंड तालुक्यातील यवत येथे पत्नीचा खून केलेल्या आरोपीस बारामती न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा. 2014 साली मयूर गायकवाडने प्रमिला यांचा गळा दाबून केला होता खून. यानंतर पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा केला होता बनाव. हिंगोली शहरात एका गॅरेजमध्ये रिपेअरिंग दरम्यान सीएनजी कारला अचानक लागली आग. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.